सुंदर. beautiful. Spelling? BEAUTIFUL. full. FUL सगळं. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? वी होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेम खेळणार आहोत. हा गेम तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत घरी खेळू शकता आणि यामुळे त्यांची वोकॅब्युलरी वाढेल, स्पेलिंग सुद्धा पाठांतर होईल. सो आय होप तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी एक्साइटेड असणार. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, ह्या ट्रिक आणि ट्रिप्स तुमच्या मुलांसोबत नक्की यूज करा. चला तर मग सुरुवात करूया. आर यू रेडी सोनाली? येस. ओके. तर आज मी तुला काही शब्द दिले आहेत मराठीमध्ये आणि ते तुला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचे, त्यांची स्पेलिंगही लिहायची आहे. ओके. सो तुझा फर्स्ट शब्द आहे दिवस. दिवसला बोलता इंग्लिश मध्ये डे. तर डे चे स्पेलिंग आहे DAY डे. राईट डाऊन. DAY डे. व्हेरी गुड. सेकंड आहे रात्र. नाईट. स्पेलिंग NIGHT नाईटचं स्पेलिंग आहे. व्हेरी गुड. NI. फर्स्ट लेटर इज ऑलवेज कॅपिटल. सो हीच पद्धत तुम्हाला तुमच्या मुलांसोबत यूज करायची आहे. मी बघत असते इंग्लिश मीडियमच्या मुलांना हे बेसिक वर्ड्स माहिती नसतात की यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते. सो प्लीज तुमच्या मुलांना हे माहित आहेत की नाही ते नक्की चेक करा. आणि हो, चेक करत असताना व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करूनच द्या आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. ओके. सो बॅक टू द बिझनेस. सो तुझा नेक्स्ट वर्ड आहे आठवडा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वीक. अँड हाऊ मेनी डेज मेक अ वीक? 7 days. Very good. Write the spelling. What is the spelling of week? WEEK. Week. Very good. WEEK. Week. First letter is always Capital. So तुझा नेक्स्ट वर्ड आहे महिना. त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? Month. And how many days make a month? 30 days. Very good. Monthचं स्पेलिंग असतं MONTH. MONTH. Very good. Next आहे वर्ष. Year. स्पेलिंग बोल. YEAR. Year. नेक्स्ट आहे सकाळ. फास्ट. Morning. स्पेलिंग MORNING. Morning. नेक्स्ट आहे दुपार. फास्ट. Afternoon. आफ्टरनून. AFTERNOON. Very good. Moon. आफ्टरनून पण बोलू शकतो किंवा फक्त नून ऑल्सो. ओके. नेक्स्ट तुझा वर्ड आहे संध्याकाळ. Evening. 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 लवकर. मी तुला लवकरच भेटेल. कसं बोलतो आपण? I will get you soon. आय विल मीट यू सून और गेट यू सूनली. SOON. soon. व्हेरी गुड. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ह्या स्पेलिंग्स येत आहेत की नाही, किंवा हे मराठी शब्दांचे त्यांना इंग्लिशमध्ये मिनिंग्स माहिती आहे का नाही ते नक्की चेक करा आणि येत आहे की नाही ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. नेक्स्ट आहे आज. Today. TODAY. काल. Yesterday. स्पेलिंग YESTERDAY. Yesterday. नेक्स्ट आहे उद्या. Tomorrow. स्पेलिंग TOMORROW. Tomorrow. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आता. Now. डू इट नाव. NOW. Now. उशिरा. Late. 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 गरम. Hot. Spelling? HOT. Hot. थंड. Cold. स्पेलिंग COLD. Cold. सुंदर. Beautiful. Spelling? BEAUTIFUL. Full. FUL सगळं कुठे शिवायला जास्त नीटली येईल. तुम्ही सुद्धा सुवानीच्या मिस्टेक फाइंड आउट करू शकता आणि आम्हाला ते कॉमेंट थ्रू नक्कीच सांगू शकता. ओके. कुरूप म्हणजे जो सुंदर नाहीये.
ugly. गुड. UGLY ugly. व्हेरी गुड. पटकन. Fast. व्हेरी गुड. पटकन कर. डू इट फास्ट. FAST. व्हेरी fast. गुड. नेक्स्ट इज हळू. Slow. स्लो डाऊन. SLOW slow. नवीन. New. NEW. जुने. Old. स्पेलिंग. स्पेलिंग बोलायची आहे. OLD. ओल्ड. आणि असं उभं राहून लिही. नेक्स्ट इज मोठे. Big. BIG. छोटे. Small. SMALL. नेक्स्ट इज वर. Up. 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 चूक. Down. चूक. चुकीचं. Wrong. तू चुकीचं केलं हे. यू डिड इट रॉंग. WRONG. Wrong. खाली. Down. DOWN. दूर. Far. 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 जवळ. NEAR. Near. व्हेरी गुड. तर आय होप तुमच्या मुलांना आजचा व्हिडिओ हा युजफुल वाटला असेल. तर मी सुवाणीने काय लिहिलं, मी तर स्पेलिंग चेक केलं नाही, तुम्ही बरोबर लिहिलंय की नाही ते चेक करू शकता. थोडं बाजूला हो. आणि तुम्हाला जर लिहायचे असतील ह्या सगळ्या स्पेलिंग, हे सगळे शब्द, तर तुम्ही लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आणि सुवाणीने बरोबर लिहिलंय की नाही ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा. आणि हो, तुम्हाला चूक सापडते का ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. त्याचप्रमाणे नवीन असणार चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या. तसेच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आपली मुलं जर घरात गोंधळ करत असतील तर आपण खूपच त्यांच्यावर आरड्या मारत असतो, शाउटिंग करत असतो, एलिंग करत असतो. त्यापेक्षा जर आपण त्यांच्यासोबत हा गेम खेळलो, तुम्ही त्यांना हे मराठी शब्द देऊ शकतात आणि सांग बरं यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात. तू तर इंग्लिश मीडियमला जातो, स्कूलमध्ये जातोस, तुला हे माहिती आहे का? हे तुम्ही तुमच्या मुलांसोबत क्रॉस चेक करू शकता. म्हणजे ते शांतही बसतील आणि काहीतरी नवीनही शिकतील. सो ही ट्रिक नक्कीच तुमच्या मुलांसोबत यूज करा. थँक्यू. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.